गीता दराडे लोकस्तंभ न्यूज मध्ये आपले स्वागत करत आहे। तर आपण आज एका उमेदवाराला भेटण्यासाठी आलेलो आहोत। सर आपलं नमस्कार, नाव सांगा। नमस्कार, मी प्रदीप दादा लोणकर, प्रभाग क्रमांक 17 मधून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। का बरं आपण अपक्ष म्हणून का दाखल केला? आपल्याला बंड पुकारण्याची का गरज पडली? आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे माननीय अजितदादांकडे तिकिटाची मागणी केली होती, पण त्यांनी आपल्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला डावलून एक आयत बाहेरच्या प्रभागातून उमेदवार दिला। त्यासाठी आम्ही तो उमेदवार लोकांना पसंत नाहीये, सर्वसामान्य जनतेला मान्य नाहीये। त्यामुळे त्या प्रभाग क्रमांक 17 मधील सर्व जनतेच्या मार्गदर्शनाखाली सगळ्यांना विचारून हा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल मी केलेला आहे। आज जनसमुदायाचा तुम्हाला कसा सपोर्ट आहे किंवा सामान्य वर्ग तुमच्या पाठीशी उभा आहे का? तुम्हाला काय वाटतं? मी उमेदवारी अर्ज दाखल करतानाच प्रभाग क्रमांक 17 मध्ये सगळीकडे लोकांना विचारात घेऊन, लोकांचं सहमत घेऊन हा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। चिन्ह कोणतं आहे? कसं झालंय, काल आम्हाला चिन्ह वाटप बारामती नगरपालिकेमध्ये होत होतं, पण प्रभाग क्रमांक 17 या प्रभागाचं चिन्ह वाटप अजून अपक्षांना झालेलं नाहीये। तिथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं घड्याळ चिन्ह असल्यामुळे त्यांचा प्रचार गेले 8 दिवस झालं, ते उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून त्यांचा प्रचार चालू आहे। त्याच्यानंतर दुसरा प्रस्थापित पक्ष सतीश अरुण फाळके यांचा भारतीय जनता पक्षाचा काल उमेदवारी अर्ज दाखल झाला, पण त्यांचं पण चिन्ह सर्व लोकांना ज्ञात आहे। फक्त आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याचं किंवा अपक्ष उमेदवारांना अजून कुठलंच चिन्हाचं वाटप त्यांनी केलं नाही। तो जो पुढचा कालावधी आहे, 2 डिसेंबरला मतदानाचा दिवस आहे आणि अजून चिन्ह वाटप नाही, तर आम्ही प्रचार कशा पद्धतीने करायचा? आम्ही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना विचारला हा प्रश्न, काल जाब विचारला, तर ते म्हणले ते माझ्या हातात नाहीये। राज्य निवडणूक आयोग हा तुमचा प्रोग्राम आज आम्हाला कळवणार आहेत, किंवा कदाचित 2 तारखेलाच मतदान होऊ शकतं किंवा पुढे पण जाऊ शकतं। म्हणजे थोडक्यात आज ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागलेल्या आहेत, आज जागतिक पातळीवरती सगळ्यांचं लक्ष बारामतीकडे आहे, तरी देखील या ठिकाणी आज सामान्य वर्गीय लोकांचे चिन्ह अजून आलेले नाहीयेत। मग ह्या लोकांनी प्रचार कधी करायचा? जनसामान्यपर्यंत हे चिन्ह कधी पोहोचतील? ह्याचे गांभीर्य दादांनी थोडं लक्षात घ्यावे, किंवा माझं असं म्हणणं आहे की थोडं याकडे थोडं लक्ष दिलं गेलं पाहिजे। असं जनसमुदायाचं म्हणणं काय आहे? आज तोंड बघून तुम्ही तिकीट वाटप केलेले आहेत का? हा विषयाच्या मध्ये गांभीर्याने घेतला जाऊ शकतो। तर अजून एक प्रश्न माझा असा आहे, आज तुम्ही जनसमुदायाला काय आवाहन करू इच्छिता? मी प्रभाग क्रमांक 17 मध्ये माझा एक प्राथमिक दौरा चिन्ह वाटप न होता संपूर्ण प्रभागामध्ये सर्वांच्या गाठीभेटी झालेला आहे। तर सर्व आम्ही प्रभाग क्रमांक 17 मधील स्थानिक रहिवासी, त्यांना स्थानिकच उमेदवार हवा होता, पण तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने बाहेरचा उमेदवार दिल्यामुळे सर्व प्रभाग क्रमांक 17 मधील सर्व मतदार नाराज आहेत। त्यामुळे सर्वांचा पाठिंबा मिळू शकतो आणि ही निवडणूक आम्ही जिंकण्यासाठी लढत नाही, इथून पुढे स्थानिक उमेदवारांना पक्षाने विचारात घेतलं पाहिजे। आज या ठिकाणी सर, जर समजा भविष्यामध्ये तुमच्याकडून निकाल लागला, तर तुम्ही ग्रामीण लोकांसाठी किंवा काय विकासाच्या दृष्टीने तुमच्या काही संकल्पना आहेत का? तुम्ही काय विकास करू इच्छिता? प्रभाग क्रमांक 17 मध्ये भरपूर अडचणी आहेत। अजून अंतर्गत रोड असतील, ड्रेनेज भरपूर दिवस झालं ड्रेनेजच्या जुनं गावठाण ही कसबा असल्यामुळं त्या काळचाच ड्रेनेज अजून आहे। त्यामुळे सगळ्यात मोठा प्रॉब्लेम कसब्यामध्ये ड्रेनेजचा आहे। परत नगरपालिकेची शाळा, सर्व सोयी अजून पण उपलब्ध नाही आहेत, ज्या जुन्या आहेत त्याच आहेत, नवीन अजून काहीच भर केलेली नाहीये। त्या सगळ्या सुधारवण्याचा व ज्या मूलभूत गरजा आहेत, अजून कसब्यात काही ठिकाणी पाण्याच्या टँकरनीच पाणी पुरवठा केला जातो। मग या ज्या अडचणी आहेत, या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आदरणीय दादांपर्यंत पोहोचतात किंवा नाही पोहोचतात, त्यांच्या मार्गदर्शनाखाली किंवा नगरपालिकेमध्ये आम्ही ठाम भूमिका घेऊन आमच्या कसब्यातील लोकांच्या ज्या छोट्या समस्या आहेत, याचा आम्ही 100% त्यांच्या सगळ्या गोष्टी आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत। आज बारामती तालुक्यातील कसबा हे एक मेन ठिकाण समजलं जाते, तरी देखील आज या ठिकाणी विकासाच्या दृष्टीने आज रस्ते, नाल्या वगैरे ते अजून त्यांची कामं झालेलीच नाहीयेत, तरी देखील आज तुम्ही म्हणता या ठिकाणी बरोबर आहे। पण अजून एक सर प्रश्न आपला असा आहे की आज या ठिकाणी आज नगरपालिका निवडणूक चालू असताना
8-9 उमेदवार त्यांचे बिनविरोध निवड झालेले आहेत. त्यांच्या निवडणुका कशा झाल्या असतील किंवा काय तुम्हाला त्याबद्दल काय सांगता येईल? आता काय झालंय, मी उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून संपूर्ण प्रभाग सोडून मी बाहेर कुठेच गेलेलो नाही. सर्वसामान्य जनता हीच मला महत्वाची आहे. बाकी मला दुसरीकडे काय चाललंय ही मी गोष्टी बघितलेल्या नाहीत. फक्त प्रभाग क्रमांक 17 येथील सर्व मतदारांच्या अडचणी जाणून घेत आहे मी. पूर्ण प्रभागात कुठं कुठं काय काय अडचणी आहेत हे सगळ्या संपूर्ण प्रभागात फिरून माहिती करून घेत आहे. जनसमुदाय असं बोलत आहे की आज दादांनी तिकीट देताना की म्हणजे चेहरा वगैरे बघून किंवा त्यांचे निगडीत काय असेल कॉन्ट्रॅक्टर मोठे मोठे बिल्डर लोक वगैरे यांनाच त्यांनी असे तिकीट वाटप केले आहेत किंवा पैशावाले लोक बघितले असं तुम्हाला वाटतं का? त्याबद्दल काय बोलता? बाकी निर्णय हा अख्ख्या त्यांचा पक्षाचा आहे. प्रभाग क्रमांक 17 मध्ये आम्ही 7 स्थानिक लोकांनी उमेदवारी अर्ज मागितले होते. तिकीट मागितलं होतं दादांना. पण दादांनी जो उमेदवार दिलाय तो प्रभागाच्या बाहेरचा आहे. त्याचं जुनं घर प्रभागात होतं, पण एक 15 वर्ष झालं 10 वर्ष झालं तो प्रभागात राहतही नाही आणि तिथल्या लोकांच्या कुठल्याच कार्यक्रमाला, कुठल्या अडीअडचणीला, कुठल्या गोष्टीला नाही, कुठल्या गोष्टीला उपस्थित पण राहत नाही आणि कुठलं मार्गदर्शन पण करत नाही. आणि तो उमेदवार गेल्या वेळेस ज्या प्रभागातून उभा राहिला होता तेथील लोकांनी तो उमेदवार नको म्हणून भरपूर दादांना निवेदनं दिले आहे. तरी पण दादांनी त्याला तिकीट न देता एखाद्या माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला जर उमेदवारी अर्ज दिला असता तर मला खात्री होती की एक बारामतीत चांगल्या मताधिकांनी मी राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडून आलो असतो. त्या सर्वसामान्यांनी उमेदवारी अर्ज भरतच नाही का, याचा अर्थ असा होतो. तर आज या ठिकाणी तुमचे प्रतिक्रिया नक्कीच समुदायापर्यंत पोहोचवली जाईल. त्या ठिकाणी तुम्हाला ही संधी चालून आली आहे तर तुम्ही त्याचं सोनं कसं करू इच्छिता किंवा तुम्ही काय आवाहन करू इच्छिता? मी प्रभाग क्रमांक 17 मधील सर्व मतदारांना असं आवाहन करू इच्छित आहे की सर्वांनी माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला बारामती नगरपालिकेत आपलं मतरूपी आशीर्वाद देऊन पाठवावं व त्या संधीचं मी बारामती प्रभाग क्रमांक 17 मध्ये संपूर्ण काम म्हणजे ते मी नगरपालिकेमध्ये गेल्यानंतर ना त्या प्रभागाचा एक चांगल्या पद्धतीचा विकास व तुम्ही पाठवलेल्या संधीचं सोनं हे म्हणून पूर्ण सर्व नागरिकांच्यासाठी 24 तास उपलब्ध, कधीही कोणीही संपर्क करा. आणि मी प्रॉपर असल्यामुळं सगळ्या गोष्टी 24 तासात तुम्ही कुठलीही अडचण असू द्या, एक कॉल केल्यानंतर नगरसेवक तुमच्या दारामध्ये असेल. ओके, धन्यवाद सर.